ओम साईराम मैत्रिणींनो, गेबरारी सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। हे पहा, आज आपण पोटली कशी बनवायची आणि गोल गळ्यावरती पोटली डिझाईन कशी तयार करायची याविषयी माहिती पाहणार आहोत। पहा, आता आपण जो हा ब्लाऊज तयार केलेला आहे, प्रिन्सेस कटचा हा ब्लाऊज आहे। पहा, हा आपण पूर्ण रेडी केलेला आहे। यांना पाइपिंग पण हवी होती आणि पोटली पण हवी होती, त्यामुळे आपण पूर्ण ब्लाऊज हा रेडी करून घेतलेला आहे। हे पहा, अशा पद्धतीने याला पूर्ण पाइपिंग करून घेतलेली आहे गळ्याच्या साईडला आणि गोल गळ्यावरतीच पहा इथे आपण पोटली डिझाइन बनवणार आहोत, जेणेकरून ह्याचा लुक अजूनही सुंदर येणार आहे। हे पहा, अशा पद्धतीने पूर्ण मागच्या पुढच्या दोन्हीही गळ्याच्या बाजूने आपण इथे व्यवस्थित अशी पहा पाइपिंग करून घेतलेली आहे। त्यानंतर पाहता आपल्याला असे छोटे छोटे 1.5 इंचाचे असे तुकडे करून घ्यायचे आहेत, एक्स्ट्रा जे कपडा असेल त्याचे, आणि त्यापासून सुंदर अशी आपण पोटली डिझाइन बनवणार आहोत। पहा, पोटलीचे बटन बनवणार आहोत। आता हे आपल्याकडे हे पहा थर्माकोलचे बॉल अवेलेबल असतात बा, बड्डे वगैरेसाठी आपण वापरतो, ह्याचा यूज करतो। कपड्याची चिंध्या वगैरे करून टाकण्यात बसण्याची काही गरज नसते। पहा, अशा पद्धतीचे जे थर्माकोलचे बॉल असतात ते घ्यायचे, व्यवस्थित पहा मी दाखवल्याप्रमाणे असे मध्ये टाकून घ्यायचं सेंटरमध्ये, आणि त्यानंतर आपण धाग्याने ह्याला व्यवस्थित अशी पोटली तयार करून घेणार आहोत। पहा, 2-3 पोटली मी तुम्हाला करून दाखवते। हे पहा, अशा पद्धतीने 2-3 वेळा असं आपल्याला त्याला गाठ अशी घालून घ्यायची आहे, जेणेकरून निघायला नको। एक सेम साईजचे फक्त आपल्याला घ्यायचे आहेत। आता हा पूर्ण ट्रान्सपरंट कपडा असल्यामुळे आपल्याला इथे व्हाईट कलरचे चूज करावे लागत आहेत। जर कलरफुल कपडा असेल तर तुम्ही कुठल्याही कलरचे मध्ये थर्माकोल बॉल वापरले तरी चालतात। पहा, खूप सोपी पद्धत आहे ही अशा पद्धतीची पोटली तयार करण्याची। थर्माकोलचे बॉल फक्त एक साईजचे पूर्ण घ्यायचे, म्हणजे एक सेम अशी आपली पोटली तयार होते। 2-3 मी तुम्हाला करून दाखवते। पहा, 2-3 वेळा हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित धागा फिरवून घ्यायचा आणि त्यानंतर व्यवस्थित असं पूर्ण धाग्यामध्ये 2-3 वेळा त्याला असं गुंफून घ्यायचं आहे। अर्धा इंच बरोबर अंतर राहील या हिशोबाने त्याला कट करायचं आहे, जेणेकरून ते आपल्या शिलाईमध्ये जाणार आहे। पहा, अशा पद्धतीने 2-3 आता हे मी तुम्हाला करून दाखवते। खूप सोपी पद्धत आहे पोटली बनवण्याची। पहा, एकदम इझी आहे। हे पहा, दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं 2-3 वेळा त्याला गाठ टाकून घ्यायची आणि एकदम फिनिशिंगमध्ये अशी पहा एकदम पोटली आपली मस्त सुंदर अशी तयार होते। काही मेहनत जास्त लागत नाही बनवायला। हे पहा, अशा पद्धतीने अशा पोटली आपण तयार करून घेणार आहोत। पहा, हे पहा, आता जेवढ्या आपल्याला हव्या आहेत तेवढ्या पोटली आपण तयार केलेल्या आहेत। आता ह्याला आपण नेकवरती लावून घेणार आहोत। आता किती जवळ पाहिजे किंवा रुंद पाहिजे या हिशोबाने आपण त्या लावून घ्यायच्या आहेत। आता तिथे मी 1.5 इंचावरती बरोबर मार्क करून घेणार आहे आणि 1.5 इंचावरतीच पोटली लावून घेणार आहे। 1 इंचावरती लावली तरी चालेल, माझ्याकडे कपडा खूपच कमी होता तो, आणि व्हाईट असल्यामुळे आपल्याकडे सेम मॅचिंग कपडा असायला पाहिजे, त्यामुळे पहा मी जेवढे झाले माझ्याने तेवढ्या मी बनवल्या होत्या। आता 1.5 इंचावरती बरोबर मार्क करून मी आपल्याला हव्या तेवढ्या मी ह्याच्यामध्ये आता पोटली तयार करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर पूर्ण गळ्यावरती आपल्याला असं 1.5 इंचावरती बरोबर मार्क करायचं। तुम्ही 1 इंचावरती अर्धा इंचावरती लावू शकता, तुमची चॉईसवरती आहे। खूप छान असा लुक येतो ह्याने नेकला। पहा, सिंपल गळा आहे, परंतु पोटली लावल्यानंतर खूप छान असा तयार होणार आहे। पूर्ण गळ्यावरती पहा आता आपण 1.5 इंचावरती मार्क करून घेतलं आणि व्यवस्थित आता आपण इथे पोटली अटॅच करून घेणार आहोत त्याला। आता शोल्डरच्या बाजूला पहा, शोल्डरच्या तिथे पहा आता जिथे आपण पाइपिंग केलेली आहे ती शिलाई आहे, त्या शिलाईवरती बरोबर आपल्याला तिकडे सुई ठेवून घ्यायची आहे व्यवस्थित अशी, आणि बरोबर शोल्डरच्या खाली 1.5 इंचापासून असं आपल्याला पोटली लावायला सुरुवात करायची आहे। पहा, कपड्याची पोटली जर आपण बनवली तर त्यावेळेस आहे ना बसण्यामध्ये खूप प्रॉब्लेम येतो। तसं थर्माकोलची जर तुम्ही पोटली तयार केली ना तर ती बघा सुईच्या खाली दाबून जातो थर्माकोल आणि फिनिशिंगमध्ये शिलाई येते, मागे पुढे होत नाही। फक्त लावताना हा कपडा जो आहे तो पूर्ण असा फोल्ड करून घ्यायचा आणि या बाजूने टाकायचा, नाहीतर तो परत आपल्या गळ्याच्या बाजूने दिसण्याची शक्यता असते। त्यामुळे बरोबर फिनिशिंगमध्ये पहा व्यवस्थित असं घेऊन आपल्या डाव्या साईडला आपण हाताने जिथे शिलाई देत आहे कपडा ज्या बाजूने आहे त्या बाजूने यायला पाहिजे, पूर्ण कपडा येऊ द्यायचा आहे, थोडाही एकदम बाहेरच्या साईडला निघू द्यायचा नाही आहे। हा कडक कपडा आहे त्यामुळे खूप पटकन बसत आहे आणि बाहेरच्या बाजूने दिसतही नाही आहे। जिथे पाइपिंगची आपली शिलाई आलेली आहे बरोबर त्यावरतीच एक शिलाई आपल्याला इथे व्यवस्थित देऊन घ्यायची आहे। हे पहा, अशा पद्धतीने 1.5 इंच अंतरावरती बरोबर असे आपल्याला पोटली बटन जे आहे ते अटॅच करत यायचे आहे। तुम्ही 1 इंच जर मार्क केला असेल तर 1 इंचावरती करून घ्या। अशाच पद्धतीने पहा आपल्याला लास्टपर्यंत लावत जायचे आहेत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही मैत्रिणींनो। नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझा प्रत्येक आलेला नवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटणार आहे।
हे पहा अशा पद्धतीने आपल्याला आता लास्टपर्यंत पूर्ण ह्या पोटली लावत घेऊन यायचं आहे. फक्त कपडा बाहेर निघणार नाही याची काळजी घ्यायची आहे. समोर जो आपला थोडा अर्धा इंच आपण जो कपडा सोडलेला आहे ना, तो बरोबर व्यवस्थित बोटाने असा फोल्ड करून घ्यायचा आधी आणि त्यानंतर बरोबर तो या साईडला टाकून घ्यायचा, जेणेकरून तो बाहेर निघत नाही. हे पहा आता लास्ट आपण इथे आता शेवटचे बटन लावून घेत आहोत. हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आणि त्यानंतर बरोबर शोल्डरच्या बाजूलाच यायचं आहे पहा तुम्हाला, आणि तिथे मागे पुढे थोडी मशीन करून घ्यायची आहे, जेणेकरून शिलाई आपली फिक्स होणार आहे आणि दिसूनही येणार नाही आहे. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपण कट करून घेतलं. एक्स्ट्राचा जे धागा होता तो. आता ह्यावरती पहा आपल्याला आता डबल एक शिलाई द्यायची आहे. तर डबल शिलाई देताना काय करायचं आहे आपल्याला, हे पहा पूर्ण नेकवरती अशी आपली पोटली लावून झालेली आहे. हे पहा दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने पोटली आपली पूर्ण रेडी झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आतल्या बाजूने म्हणजे उलट्या बाजूने शिलाई द्यायला सुरुवात करायची आहे. इथे शोल्डरच्या पासूनच आपल्याला सुरुवात करायची, पहा इथून पासूनच करायची आहे, मधोमध करू नका. हे पहा अशा पद्धतीने, म्हणजे समोरची पायपिंगची फिनिशिंग व्यवस्थित दिसेल, कुठे मागे पुढे होणार नाही आणि सुंदर अशी आपली डिझाईन तयार होणार आहे. आता इकडे पहा फक्त बाहेर निघू द्यायचं नाही आहे. कपडा जो आहे तो बरोबर सरळ रेषेमध्येच असा आला पाहिजे, त्यावरती शिलाई यायला पाहिजे याचीच काळजी घ्यायची आपल्याला फक्त, कारण कपडा जर बाहेर निघाला तर त्याचं फिनिशिंग छान दिसत नाही. त्यामुळे पहा, आणि हा कपडा एवढा सुंदर आहे ना की हा उचकणार नाही आहे किंवा खसकणारा कपडा नाही आहे, जसा आहे तसाच राहणार आहे. किती वेळा धुतलं तरी पोटली निघणार नाही आहे. ही खूप मजबूत असा मस्त कपडा आहे. अजून एका पद्धतीने पोटली नेक बनवला जातो पहा. जर माझ्याकडे जर तशा पद्धतीचं जर आलं तर मी नक्कीच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. अंडरग्राऊंड पोटली कशा पद्धतीने लावायची त्याविषयी मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये त्या व्हिडिओमध्ये दाखवेल. याही पद्धतीने पोटली लावली तरी काही अडचण येत नाही, परंतु खसकणारा जर कपडा असेल तर कपडा निघण्याची शक्यता असते, बाकी काही प्रॉब्लेम येत नाही. हा कपडा एकदम कडक आहे, मस्त आहे, कुठे धागा वगैरे सोडत नाही, काही नाही, त्यामुळे ह्याच्यामध्ये काही अडचण येणार नाही. आपण अंडरग्राऊंड नाही केली पोटली तरीही खूप सुंदर फिनिशिंग येणार आहे. आता इथे पहा शोल्डरपर्यंत आलो आपण. इथे आपल्याला त्याच पद्धतीने करायचं आहे. शोल्डरच्या एकदम पायपिंगच्या जवळ जाऊन आपल्याला शिलाई जी आहे ती संपवायची आहे. हे पहा अशा पद्धतीने, आणि एक्स्ट्राचा जो धागा आहे तो आता आपल्याला कट करून टाकायचा आहे. जिथून आपण सुरुवात केलेली आहे तिथपासूनचा धागा बरोबर असा व्यवस्थित कट करायचा, जेणेकरून दिसणारही नाही आहे की पायपिंगची शिलाई वेगळी आणि ही वेगळी आहे. हे पहा अशा पद्धतीने पूर्ण अशी आपली पोटली लावून तयार झालेली आहे. किती सुंदर असा पान एक तयार झालेला आहे हा. हे पहा अशा पद्धतीने पूर्ण असा आपला फायनल हा लूक तयार झालेला आहे पहा ब्लाऊजचा. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका, आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.